तालुक्यातील वरझडी गावाजवळील पारसीपाडा या आदिवासी गावातील राजू तुळशीराम पावरा यांच्या घराला लागूनच असलेल्या त्यांच्या गुरांच्या गोठ्याला काल दिनांक 12/4/2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अकस्मात आग लागल्याने गोठ्यात बांधलेला एक घोडा एक गाय जळून खाक झाले। उर्वरित जनावरांना लागलीच बाहेर काढण्यात आलं, परंतु म्हशीचं एक पारडू गंभीर भाजलं गेलंय, त्यावर उपचार सुरू आहेत। संपूर्ण गोठा हा लाकडी व आजूबाजूला कुडाचा असल्याने लागलीच आगीने रौद्ररूप धारण केलं। आग ही विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज आहे। उमद्या घोड्याच्या मृत्यूने परिवारात व गावात हळहळ व्यक्त होत आहे। घोडा व गायीच्या मृत्यूने तसेच शेती कामाचे पाईप व इतर साधने जळाल्याने साधारण 5 ते 6 लाखांचं नुकसान झालं असावं असा अंदाज आहे। प्रसंगी आज सकाळी शिरपूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री काशीराम दादा पावरा व धुळे जिल्हा परिषद वाघाडी गटाच्या सदस्या सकुताई पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अग्निपीडित राजू पावरा व त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले। या घटनेच्या पंचनाम्याचे कालच शिरपूर तहसीलदार यांना आदेश दिले असल्याचे आमदार काशीराम दादा यांनी सांगितले। या प्रसंगी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। माझे वडील राजू तुळशीराम पावरा पारशीपाडा यांचं काल 2 वाजे सुमारे काही शॉटमुळे काही इथं काही थोडं लागलं असेल ते कोणाला करणार नाही ते, पण शॉट लागल्याने एवढं इथून नुकसान झालेलं आहे। घोडा होता, 4-5 लाखाचा घोडा होता आणि 4-5 वर्षाची गाय होती, ती तिथं जागावरच जोडून गेली। आणि एक म्हैस आहे, ती पण जखमी जास्त आहे, पण त्याला डॉक्टरांनी वाचवलेलं आहे। अजून पाईप वगैरे सर्व इथं काय पाईप वगैरे पण होते, ते पण जाळले गेले आणि लाकूड सगळं, आणि कोंबडे होते, ते कोंबडे पण एखादे गेले असं वाटतं।